मंडळी जाऊयात परत एकदा मालवणी आकाशवाणी केंद्रार नसा नसात भिनावे तुम्ही कृतीत उतरावे तुम्ही नसा नसात भिनावे तुम्ही कृतीत उतरावे तुम्ही शौर्यगाथा बनावी तुमच्या या मावळ्यांची शौर्यगाथा बनावी तुमच्या या मावळ्यांची लीन होऊनी श्रींच्या चरणाशी लीन होऊनी शिवशंभोंच्या चरणाशी अखिल विश्वाचं आराध्य दैवत श्रीमान योगी राजाधिराज महाराज परब्रह्म श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून उपस्थित मान्यवर क्रीडारसिक आणि खेळाडूंचं मालवणी आकाशवाणी केंद्रार सिंधुदुर्गच्या मायबोली केंद्रार परत एकदा मना काळजासून हात जोडून स्वागत करत विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. पहिल्या चेंडूवर यावेळी चेंडू पट्ट्यात ते का घेतलो लपेट्यात एक धपाटो गोलंदाज आधीच्या पाठभर काढलेलो वळ चेंडू सीमारेषा पार डायरेक्ट चंद्रार षटकार सिंधुनायक सिक्सर. स्ट्राइकिंग एंड बॅटर महत्वपूर्ण लढत षटकारान सुरुवात त्यानंतर दर्जेदार कमबॅक सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवर विशाल शहा षटकारान खाता खोलत ओमकार केणी त्याच्या साथिक दुसरो सलामीवीर आदित गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. बैठक 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 खेळण्याचा प्रयत्न चेंडू बाहेर टाकलो पंचांनी वाईड घोषित केलो अतिरिक्त एक धाव दोन्ही हात समांतर करत चेंडू अवांतर खूप सफल झालो.
झालेला आहे की हा बॉल डेड बॉल करण्यात येत आहे. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच लगेच चालू करा कृपया. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो आहोत. दोन्ही संघांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा डिसिजन आम्ही आयोजन कमिटीतून घेतलेला आहे. बॉल आपण डेड करतो आहोत कारण एक तांत्रिक अडचण देखील झालेली होती की नेमका गोलंदाज त्या कॅमेऱ्याच्या बरोबर समोर आलेला होता, त्यामुळे ती तांत्रिक अडचण झालेली आहे. त्यामुळे आम्ही हा डेड बॉल घोषित करतो आहोत. याची कृपया आपण नोंद घ्या. मॅच स्टार्ट करा. सामन्याला सुरुवात करण्यात येते. जाऊयात परत एकदा सिंधुदुर्गच्या मायबोली केंद्रावर 2 चेंडू 6 रन्स धावपलकार. यावेळी आडव्या बॅटने चेंडू पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, लपेट्यात ऐन मोक्याच्या क्षणाक थोडीशी घसर गुंडी, हातातोंडाशी इललो खास. दर्जेदार एफर्ट मिड ऑन क्षेत्रात डीप मिड विकेट वरनं सरकणाऱ्या क्षेत्ररक्षकाचो. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक 8. बाउंड्री लाईनच्या नजदीक जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती. दिनेश सर आपल्याला विनंती, त्या प्रेक्षकांना घेऊन आपण सुरक्षित अंतरावर येऊयात. गोलंदाज तयार. यावेळी इनसाइड आउटचा फटको बसलो. वरची कडा लागली. क्षेत्ररक्षकांनी टिपलेलो सुंदर झेल. मैदानात क्षेत्ररक्षकांचो जमलेलो मेळ आणि पहिल्या विकेटचो संपलेलो खेळ. बॅटर विशाल बॅक टू द पवेलियन. 8 वर पहिला कलाम, पहिलो हादरो विजय.
अवधूत स्पोर्ट्स कणकवली जिंकलेलो टॉस घेतलेली बॅटिंग पहिल्या चेंडूवर विशाल शहाच्या बॅट मधून हॅलो खणखणीत दणदणीत षटकार. सलगच्या 3 षटकारांसाठी महालक्ष्मी पेट्रोलचे मालक वैभववाडी ओमकार साठे यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी. पहिल्या चेंडूवरच्या षटकारात दमदार सुरुवात, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 रन घेत वैयक्तिक 8 तर सांघिक 8 वर विशाल शहा बॅक टू द पवेलियन. एका प्रवेशाचो ब्रह्मराक्षस. मात्र ती सुरुवातीच्या 3 चेंडूंवर आतषबाजी ती कंटिन्यू करण्यासाठी नंबर 3 बॅटर अयूब शेख. स्ट्रायकिंग एंडवर साथिक ओमकार. गोलंदाजी मार्कवर आधी. चौथ्या चेंडूवर सफलता, दुनावलेलो आत्मविश्वास. बाहेर जाणारा चेंडू आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हतो. मात्र 1 रन घेण्यापुरतो संपर्क झालेलो दिसलो. पहिल्या 5 चेंडूत 9 अशी कामगिरी. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अवधूत स्पोर्ट्स कणकवली त्यांच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघ क्षेत्ररक्षणाचं निमंत्रण मिळाल्यानंतर पहिला विकेट पहिल्या ओव्हरीत चौथ्या चेंडूवर ही जमेची बाजू क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजून. मात्र तोपर्यंत तुल्यबळ स्कोर 9 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र ओमकार प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवर अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचा विचार केलो तर सुरुवातीचे 2ही सामने जिंकले. या ओव्हरीची भैरवी घालण्याची तयारी मैदानात गोलंदाज आधीची. ही पहिली टॉस अवधूत स्पोर्ट्सने जिंकली आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलो. याआधी पहिल्या सामन्यात फलंदाजी मिळालेली. यावेळी कनेक्शन प्रॉपर, हवाई सफर. बाई काय प्रकार आलाय, झापूक झुपूक सिंधू नायक षटकार. पॉवर प्लेच्या स्वरूपात षटकारां झाली आणि या षटकाची समाप्ती देखील दर्जेदार फटक्यान अर्थातच षटकारां झाली. धावफलक 15 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचो खेळ समाप्त. दुसऱ्या ओव्हरीत गोलंदाज या आधीच्या सामन्याचो हिरो आतिश. गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवर अयूब. ह्या बॅटल खूप बघण्यासारख्या असताना महत्वपूर्ण लढत. जो जिंकतलो तो सेमी फायनलिस्ट, 4थ्या नंबरचो सेमी फायनलिस्ट, आणि जो हरतलो ते का पुढच्या वर्षीची प्रतीक्षा असतली. म्हणजे लाखाचे 12,000 करणारो ह्यो मुकाबलो. कोणाची जळता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटवता इडी, कोणाच्यो म्हशी आणि कोणाक उठाबशी, हे 2 मालवणी म्हणी आठवतले. जाता जाता या 2ही संघांची पत्रिका जुळवली गेली खरी, मात्र कोणाक तरी एकाक या स्पर्धेमध्ये राहण्याची संधी असतली. दर्जेदार गोलंदाजी. टप्पो पडल्यानंतर आउट स्विंग. त्या आउट स्विंगवर सपशेलगार अयूब. पहिल्या चेंडूवर डॉट. स्ट्रायकिंग एंडवर अयूब साथिक ओमकार. पहिल्या चेंडूवर एक षटकार घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर षटक संपल्यानंतर दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात दमदार झाली डॉट बॉलने. या चेंडूवर कोणताही प्रत्युत्तर नव्हता. ऑप्शन मध्ये ठेवलेलो प्रश्न होतो. यावेळी कनेक्शन झाला, अपेक्षेपुरता झाला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक सराकलो आणि थोडीशी फंबलिंग झाली, नजरहटी, दुर्घटना घटी आणि तोपर्यंत 2 रन घेण्याची ही संधी. संधी हा शब्द छोटो असलो तरी त्याचा अर्थ खूप व्यापक असा. ही संधी म्हणजे नेमक्या काय, गरवणाऱ्या माणसा किचारा. तर टाकलेल्या गरियेत मासो अडकलो की फारवण्यात अगदी थोडंसं उशीर झालो तरी ती संधी निष्ठान जाता. अयूब स्ट्रायकिंग एंडवर हे 2 रन घेत वैयक्तिक 3 तर सांघिक 17 एका गड्याच्या मोबदल्यात. क्वार्टर फायनलचा मुकाबलो, आजच्या रजनीतील शेवटचा मुकाबलो. रिव्हर्स स्वीप, स्विच पूल करण्याचा प्रयत्न, हवाई कारंजो, फुटलेली पाईपलाईन, इलो हुलीर आणि गेलो केंडीर. दुसरा कलाम, दुसऱ्या खुर्चेचो मानकरी
अयूब 17 रनसार दुसरो हादरो. बॅक टू द पवेलियन. डीजे दरम्यान दर्जेदार पंचगिरीच्या माध्यमातून हे पंचांचे पंचकडी या संपूर्ण स्पर्धेत बघूक मिळाली. पप्पू चव्हाण सर लांजा, मनोज सुतार सर राजापूर, अमोल मेस्त्री सर देवगड, चेतन कोठारकर सर राजापूर आणि राजू वांगणकर सर तळेरे. आणि त्यांच्यासोबत कॉमेंटेटर समालोचकांचं कणो म्हणून ओळखले जाणारे गुणलेखक प्रवीण लिंगायत सर मॅन फ्रॉम लांजा. दर्जेदार गुणलेखन, अचूक निर्णय. संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पंचांच्या भूमिकेत आणि स्कोअरच्या भूमिकेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसात आपण प्रदीप देऊलकर सर, अमोल जमदाडे सर, राहिद सोलकर सर आणि मी विवेक परब. शार्पी बंद करा. अमोल सर शार्पी बंद करायला सांगा जरा प्लीज. दुसऱ्या ओव्हरीतलं चौथो चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आतिश समोर मात्र शॉटांपूलचा फटको मिड विकेटला सरसावत मिड ऑनच्या कपळावर सून वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सिंधू नायक चौकार. या आधीच्या सामन्याचो हिरो अर्थातच दर्जेदार फलंदाजी होताना मैदानात संस्कार यातली कडा. शॉर्ट फाईन लेगला दर्जेदार क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग मध्ये सरकावत एकेरी रन्सान स्ट्राईक बदलले. ओमकार या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. यावेळी स्ट्रायकिंग एंडवर सुरुवातीचे 2 हादरे अगदी स्वस्तात. विशाल वैयक्तिक 8 आणि त्यानंतर वैयक्तिक 3 वर अयूब शेख. 2 दर्जेदार बॅटर स्वस्तात तंबूच्या आसऱ्यात पाठवल्यानंतर एका बाजून वैयक्तिक 6 ओमकार. स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाजी मार्कवर आतिश. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म जॅबचा फटको, चेंडू अखंड पार, डायरेक्ट चंद्रार. दोनही पॉवर प्लेच्या षटकाचे शेवटचे चेंडू बॅटर ओमकार केणीच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. सिंधू नायक षटकार. 2 पॉवर प्लेच्या ओव्हरींचो खेळ समाप्त. धावफलक प्रति ओव्हर 14च्या सरासरीन 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 रनसार 5 ओव्हरीचो यो मुकाबलो. टायमरवर देखील लक्ष असतलो. अजून उरलेत 18 चेंडू. सुरुवात तर दमदार झाली. लाइन खिंच चुकी है, बिसाद बीत चुकी है. अब जंग का ऐलान होगा. स्पर्धेच्या ठिकाणी आमचे समालोचक मित्र लक्ष्मण आडुरेकर आणि आमचे यूट्यूबर गुरु पाताडे, त्याचबरोबर प्रसिद्ध क्रिकेटर गणेश कुलते यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि संतोष तरपे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. सिंधुदुर्गच्या मायबोली केंद्रावर सगळ्या आमच्या मान्यवरांचा, क्रीडा रसिकांचा आणि खेळाडूंचा पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पहिल्या 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. दमदार शक्ती प्रदर्शन मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 14च्या सरासरीने 28 2 गाड्यांच्या मोबदल्यात
ओमकार केणीचा कौतुक करूचा लागतला. 2 चेंडू 2 षटकारांशी 12 रनसार साथ देताना मात्र ड्राईव्ह सेन्सिबल क्रिकेट एका बाजून विस्फोटक फलंदाजी होताना संस्कारने ठरवला आपल्या फॉर्म मध्ये असलेल्या बॅटरला प्रमुख फलंदाजाक स्ट्रायकिंग एंडवर आणणा. चांगल्या चेंडूंका सन्मान देत खराब चेंडूंचो समाचार घ्यायचो. मालवणीत मऊ थै खोव आणि कठीण थै देव. पहिल्या चेंडूवर 1 रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर पसंत केला येणं थोडंसं विचार करण्यासाठी मिळालेली ही संधी. मात्र दुसऱ्या बाजून आतापर्यंत दोन्ही चेंडू षटक समाप्तीचे खेळणारो. जरा गाडीची लाईट ती बंद करा प्लीज. तर लाईटचा त्रास होतोय फलंदाजांना. आमच्या व्यासपीठाच्या मागे जी गाडी चालू आहे 4 व्हीलर त्याची लाईट मैदानामध्ये जाते. बबल त्या गाडीचं हेडलाईट बंद करायला सांग. बबल बबल. गोलंदाज तयार. बाहेर जाणारा चेंडू बाहेरची कडा. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनच्या रिजन मध्ये केला गेलेला क्षेत्ररक्षण. दर्जेदार गोलंदाजी आधीची या षटकात सुंदर कमबॅक. पहिल्या ओव्हरीत 15 रन्स खर्ची जरी घातले तर ह्या 2 चेंडूंवर 2 सिंगल घेत फक्त स्ट्राईक रोटेट झाली. ओमकारने जणू काही ठरवला ओव्हरीच्या शेवटच्या चेंडूवर मोठे घाव घालायचे. ती ओव्हर अगदी मुळापासून तोडायची. फुलटॉस ड्राईव्ह कव्हरला क्षेत्ररक्षक ते वगळत दोघही बसले रांधीत आणि डोरा पोचलेली पांदी. चेंडू आखांड्या पार. रोलिंग रोलिंग रोलिंग. सिंधू नायक चौकार. तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि ओव्हर मोठी करण्याचो इरादो. उरलेल्या उत्तरार्धातले 3 चेंडू आधी गोलंदाजी मार्कवर. बाहेर जाणार चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न. पदालालित्य दाखवत इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. आउटस्विंग मध्ये महारथ डॉट. ज्या चेंडू पडसार म्हटलं जातात त्या पडसार चेंडूवर बॅटर गबगार. या चेंडूवर मात्र जाग्यावर उभो करण्याची स्थिती मैदानात फलंदाज संस्कार दिसलो. आयकॉन खेळाडू संस्कार. संस्कारकडनं मोठ्या फटक्यांची निशांत गरज असतली. संघाक यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा कव्हर टार्गेट केला. एक्स्ट्रा कव्हरवरना क्षेत्ररक्षक सरसावलो. यावेळी देखील मिसफिल्ड झाली. चौघांची शेती आणि त्या ठिकाणी मिसफिल्डने झालेली माती. चेंडू आखांड्या पार. सिंधू नायक चौकार. चौकार. देवाकडे प्रार्थना केल्यानंतर बुंदी मागावी आणि देवान बालुशाही फेकून मारावं अशी स्थिती मैदानात. गचाळ क्षेत्ररक्षण झाला. शर्तीचे प्रयत्न ऐनमोक्याच्या क्षणाक मातीमोल ठरले. धावफलक 38 वर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र एक्सेलेटरवर दोन्ही बाजून पाय दिलो गेलो. 3 चेंडू 13 ही कामगिरी ओमकार केणीची. 6 चेंडू 14 ही कामगिरी संस्कारची. आणखी एक ड्राईव्ह क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या अटेम्प्टची कोणतीही शक्यता नाही. दर्जेदार फेक यष्टीरक्षकापर्यंत आणि दुसऱ्या रन्साची तमाम शक्यता खोडून काढत फक्त 1 रन्सान 3 ओव्हरींचो खेळ समाप्त. 18 चेंडू 2 गडी गमावले तरी 39 तुल्यबळ धावफलक. प्रथम बॅटिंग करताना अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि त्यांच्या विरोधात श्रीराम फाउंडेशन शहापूर. क्वार्टर फायनलचा मुकाबलो. डीजे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली अथक मेहनत आणि या मेहनतीतून मूर्तिमंत स्वरूपात साकार होऊ घातलेली ही स्पर्धा सिंधुनायक चषक 2026. महांतिम दिवस, महांतिम रजनी. उद्याच्या दिवसात 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल.
अंतिम बक्षीस वितरण. मात्र त्याआधी ज्या आमच्या लाडक्या नेत्यांचा उद्या वाढदिवस, त्या लाडक्या नेत्यांच्या वाढदिवसाचं सोहळं देखील संपन्न. सिने अभिनेते उपस्थिती, सगळ्या मान्यवर क्रीडा रसिकांच्या प्रमुख उपस्थितीत सगळ्यांका निमंत्रण देत अगदी हो सोहळं संपन्न करत ही स्पर्धा सांगतेकडे जात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली अथक मेहनत, साहेबांवर असलेला विश्वास आणि साहेबांना आदर्श ठेवत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आपापल्या राजकीय क्षेत्रातली भरारी, सगळ्यांच्या कामगिरीच्या जोरावर या स्पर्धा आणि नुसत्या स्पर्धेचंच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाभर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघात विविध कार्यक्रमांची रेलचेल. श्रावण तयार चौथ्या ओव्हरीसाठी. गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपिच चेंडू, मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, डॉट बॉल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, धुंडो धुंडो रे साजना. चौथ्या ओव्हरीची सुरुवात डॉट बॉलने झाली. शिक्कामोर्तब निर्धाव चेंडूचा झाला. 39 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. 8 बॉल 15 अशी कामगिरी. संस्कार स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज श्रावण तयार. परत एकदा ती गती परिवर्तित चेंडू, जी कमजोर बाजू, जा मर्मस्थान, त्या मर्मस्थानावर केलेली ही भेदक गोलंदाजी मालवणी संघाचा झाला तर कोणाच्या अळवा किती खास या बरोबर दोनही संघांका माहिती असा आणि त्या बरोबर के मर्मस्थानांवर भेदन करणारी ही गोलंदाजी. कोणाक किती आला द्यायचा, कोणाक किती सोला घालायची, गोलंदाज आणि फलंदाज बरोबर ओळखताना. आडव्या बॅटने हुक केलो, हवाय जास्त. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. शर्तीचे प्रयत्न माती मोल झाले. देव इल्लो देव पण पदरच नाही घेऊ या मालवणी म्हणीची आठवण करत सुटलेलो झेल, त्याच्यावर मिळालेलो एक जीवदान, 1 रन. धावफलक 40 वर. चुडीन वाघ घरात बोलवण्यासारखा असा ह्या मॅच मध्ये, ह्या सिच्युएशन मध्ये एका सेट बॅटरला जीवदान देणं किती घातक ठरू शकता, येणारी वेळ येणारो काळ आपल्याक निश्चित सांगून जातलो. ओमकार स्ट्रायकिंग एंडवर. आतापर्यंत 3 चेंडू 13 रन्स अशी कामगिरी, ज्यामध्ये 2 षटकार 1 सिंगल. 40 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरीचं मध्यान्न झालं उत्तरार्धातले. गोलंदाजी आउटसाइड ऑफस्टंप टाकलेलो हे चेंडू. पाठ जाणाऱ्या चेंडूवर बॅटच्या माध्यमातून न इलेलो रन्स. पंचांकडे वाईड मागण्याची परिस्थिती, मात्र पंचांनी डॉट बॉल ठरवलो. या चेंडूवर बाबाव नाय आणि बुडकुलोय नाय. डॉट बॉलने 4 चेंडूंचा खेळ समाप्त. दर्जेदार गोलंदाजी या षटकात श्रावणने दिलो फक्त 1 रन. यावेळी कनेक्शन प्रॉपर. चेंडू तारामंडलात, ब्रह्माजीच्या कमंडलात. सिंधू नायक सिक्सर. आणखी एक सडक से संसद तक, यत्र तत्र सर्वत्र, आश्चर्य नवल की चमत्कार, सगळ्या शब्दांची आठवण करून देणारो धमाको विस्फोट. ओमकार ऑन फायर. मैदानात आखावून इंगळे ओकताना, जीवाची मुंबई करताना, दिवाळेचे फाव कुटताना आणि म्हटला तर मुगड्यान रेच काढताना. परत एकदा बाहेर जाणारो चेंडू. यावेळ देखील सुंदर गोलंदाजी, टप्प्यावरची गोलंदाजी, जेचो अचूक टप्पो तोच गोलंदाज पक्को. डॉट बॉलने षटक क्रमांक 4 समाप्त. श्रावणने 1 षटकार जरी खाल्लो तरी 4 चेंडू डॉट हाताळले. षटकाराबरोबर फक्त 1 सिंगल दिलो. 7 रन्स या ओव्हरीत देत थोडंसं लगाम लावण्याचा प्रयत्न. 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. 46 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. अवधूत स्पोर्ट्स कणकवली प्रथम फलंदाजी करताना. डीजे
चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानातली आमसभा, ग्रामसभा, मासिक सभा जा काय असात ता आटोपता घेऊचा. सलगच्या 3 षटकारांसाठी महालक्ष्मी पेट्रोल पंप ओमकारजी साठे यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. पहिल्या रजनीपासून सुरुवात झालेली या स्पर्धेची उत्तरोत्तर नांदी ठरत वाढत अगदी वलयांकित प्राप्त होत उद्याच्या दिवसात या स्पर्धेवर कळस चढवलो जातलो. या स्पर्धेची कीर्ती ख्याती संपूर्ण क्रीडा विश्वात चर्चिली जातली आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी मी ती छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणण्याचा प्रयत्न करताय. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचो चंद्र जसो कले कलेन वाढत जात पौर्णिमेच्या पूर्णत्वास मिळता अगदी तशी ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत बहरत आणि वाढत जाऊन पूर्णत्वास मिळाची. शोणापूल करण्याचा प्रयत्न फटको फसलो की काय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकेरी रन मिळतलो आणि ह्या पूर्णत्वास मिळणाऱ्या स्पर्धेचा नावलौकिक एवढा वाढाचा की आमच्या साहेबांका उदंड आयुष्याबरोबरच ख्याती कीर्ती मिळाची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांका उभारी मिळत या सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र राज्य आणि देशभरात या स्पर्धेचा नावलौकिक होताना जनसामान्यांका या नावलौकिकाचो वापर होऊचो अशी या राजमुद्रेच्या अर्थान या स्पर्धेच्या विषयी मी मागणी करतोय. वाईड अतिरिक्त 1 रन फुकटता पौष्टिक आयत्यार कोयतो अतिरिक्त 1 रन. जब मिले मुफ्त खाने को तो कौन जाए कमाने को. ओमकार स्ट्रायकिंग एंडवर. शेवटच्या षटकात उरलेत 5 चेंडू. हे 5 चेंडू स्लॉग ओव्हरचे. यावेळी हाऊको रावकांडो कुंभियो घुडुम मातारी रणटुळाची कंटुळा सिंधू नायक षटकार. से इंतजार वो सिक्सर. यावेळी या चेंडूवर शेवटच्या षटकात जबरदस्त बॅटिंग. चेंडूवर आक्रमण आकाश भ्रमण. मी नाही थांबणार. उंचच उंच मारणार. 7 चेंडूत 25 ची कामगिरी. ओमकार 4 षटकारांनिशी एकमेव सिंगल या 4 षटकारांच्या साथीक. दुसऱ्या बाजून संस्कार सुरुवातीचे 2 हादरे मिळाल्यानंतर 11 चेंडूत 17 अशी सुंदर कामगिरी. कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट एकमेकांका पूरक खेळ आणि सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे त्या पूरक खेळाबरोबरच धावफलक वधारित करताना ती आवश्यक फटकेबाजी टोलेबाजी हे सायन्सचे 2 सिद्धांत कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट आणि सिनर्जिस्टिक इफेक्ट मैदानात दाखवताना ओमकार आणि ओमकारच्या साथीन संस्कार दर्जेदार फलंदाजी. पंजेचो डबल गेम. 2 विकेटच्या नुकसानात 3 चेंडूंचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर 55 रन्स 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आ देखे जरा किसमे कितना है दम. मैदानात ते 2 हात करताना कुरुक्षेत्राच्या मैदानात महाभारत झालेला. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफरना क्षेत्ररक्षक चेंडूवर फक्त मिळालेलो 1 रन. ओमकारला स्ट्राईक देणारी ही फलंदाजी संस्कारची देखील तेवढीच कौतुक होणं गरजेचा कारण ओमकारचे ते 4 षटकार आणि वेळोवेळी दिलेली स्ट्राईक संस्कारची ही पूरक बॅटिंग असा. 56 रन्सांवर डायरेक्ट 6 रन्साची शिडी. यावेळी चेंडू आखांड्या पार डायरेक्ट डोंगरार सिंधू नायक षटकार. पलक 62 रनसार 2 गाड्यांच्या मोबदल्यात कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ आयोजित ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन्माननीय खासदार
नारायणराव राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधत सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांचं प्रमुख आयोजन यावेळी शफल करत खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप आणि स्लॉक स्वीपचं देखणं फटको, दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला, तिसऱ्या रन्सासाठी देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ऐन मोक्याच्या क्षणात 2 रन पूर्ण झाले. 30रो रन घेताना शेवटच्या चेंडूवर रन आउटचं विकेट, शेवटच्या चेंडूवर विकेट. अर्थातच तोपर्यंत ओमकार केणीची 10 चेंडू 34 रन्सांची खेळी झाली समाप्त. साथ देताना संस्कार 18 रन्सांवर रवले नाबाद. धावफलक पोचलो 64 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. तुल्यबळ फायटिंग टोटल असा, मात्र दोनही संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करताना. अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाने जिंकली टॉस, घेतली बॅटिंग. प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावले, 64 रन्स जमवले आणि श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट संघाच्या विरोधात 65 पाठलाग. कसं असतो पाठलाग, काय घडतला काय बिघडतला सांगण्यासाठी मायक्रोफोनवर निश्चित करूया बदल. मात्र तोपर्यंत संपूर्ण स्पर्धेत आजच्या रजनीमध्ये मराठी आणि मालवणीतून समालोचन करण्याची संधी कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आयोजन संयोजन कमिटीने दिली. त्यांचे विशेष आभार सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य मनोजजी रावराणे साहेबांचे आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांचे. डगआउटमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, कृपया डगआउटमधील प्रेक्षक आपण ती जागा खाली करा, कारण ती जागा फक्त खेळाडूंसाठी राखीव आहे. अशा एकदा आयोजन संयोजन समिती आणि सिंधू नायक चषक 2026च्या 4थ्या रजनीत आपल्या सगळ्यांची धन्यवाद आभार व्यक्त करत मी घेतोय रजा. मात्र 30 बॉल 65 पाठलाग. आगे की कहानी मिस्टर अमोल जमदाडे की जुबानी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालवणी. धन्यवाद विवेक. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आजच्या रात्रीतली ही शेवटची लढत आपण सगळेजण पाहतो. एका बाजूला श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीम ज्याने प्रथमतः फिल्डिंग केली आणि त्यांची ग्रंथिका अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम बरोबर जोडली गेली. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः बॅटिंग अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाने करत निर्धारित 5 ओव्हरमध्ये 64 धावा फलकावरती झळकवल्या. 65 धावांचं लक्ष्य उराशी बाळगत ध्येय समोर ठेवत श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते.
दोन्ही दिग्गज विस्फोटक खेळाडू आहेत. 5 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 65 धावा. लक्ष्य मोठे आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. मनुष्य की साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. हारा वही जो लढा नाही. 30 चेंडू 65 धावांची आवश्यकता. वाकलनचा सुपरस्टार केतन म्हात्रे आणि त्याच्या सोबत तुळजापूरचा त्याच्या सोबत बॅटिंग करण्यासाठी कृष्णा गवळी. सामना सुरू झाल्याचं सिग्नल पंच कळवतायत. पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती फरमान. हरियाणाचा खेळाडू आहे फरमानचे. आज काय असतील अरमान ते देखील पाहावे लागतील या ओव्हरमध्ये. दुसऱ्या बाजूला दोन्ही विस्फोटक खेळाडू बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. कृष्णा गवळीला प्रमोट केलंय कारण सामना मोठा आहे, संघर्ष मोठा करायचा आहे. उद्या या मैदानावरती जर रात्री खेळायला यायचं आहे तर त्या अगोदर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ जिंकण्याच्या जिद्दीने मैदानामध्ये उतरलेत. एकाला हरावं लागेल, एकाचा प्रवास थांबेल, एकाला सेमीफायनलचं तिकीट मिळेल. पहिला बॉल लेन बॉल प्रचंड वेगात रफ्तार से गिरफ्तार करते हुए ॲक्युरेसी आहे. जर आपण पाहिलं तर वाईल्ड लाईन यॉर्कर लेनचा बॉल डिलिव्हर्ड केलाय. खूप चांगली बॉलिंग करत असताना आणि पहिलाच बॉल ज्यावेळेला डॉट येतो त्यावेळेला दबाव आपसुकच बॅटिंग करणाऱ्या संघावरती वाढतो. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढतो. मात्र दोन्ही व्यावसायिक क्रिकेट खेळणारे दोन्ही संघातील खेळाडू आहेत, त्यामुळे एक चांगली फाईट. और पिच बॉल हवेमध्ये खेळलेत. हवा के साथ साथ घटा के संग संग कृष्णा गवळी ब्रँडेड फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार. वरती बीट झाले, तो दबाव स्वतःवरती येऊ दिला नाही. दुसरा और पिच बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्या बॉलला प्लॉट मध्ये डिपॉझिट केलंय. क्या बात है कृष्णा, जबरदस्त फटका. 6 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. केतन मात्र नॉन स्ट्रायकिंग गेलाय. दबाव आता पहिल्या बॉलवरती बॅटिंग टीमवरती होता, दुसऱ्या बॉलवरती तो दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघावरती आलाय आणि हे चित्र सातत्याने बदलणार आहे. उलटा खेळण्याचा प्रयत्न केला. कृष्णा गवळीचा तो अंदाज चुकला आणि त्या दरम्यान अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या संघाने केलंय, पण धीम्या गतीचा बॉल पाहिला. स्विंग बॅट स्विंग अगोदर फिरली गेली आणि कृष्णा गवळी एक स्माइल देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की धीम्या गतीचा बॉल आला त्यानंतर बॅटवरती हलकासा लागला, डॉट बॉल येतोय. 6 धाबांचं योगदान कृष्णाने दिले 3 चेंडूमध्ये. 0 वरती खेळतोय केतन मात्रे जो आहे नॉन स्ट्रायकिंग येईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती फरमान खान हरियाणाचा गोलंदाज. और पिच बॉल टोचा वापर केला, ठोसा दिला आणि बॉलला पाठवलं बॉर्डर लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हाय कॉर्ड आपल्याला पाहायला मिळते. कॉर्ड एंड्युनेशन जबरदस्त आहे. हेड तुमचं नक्कीच चांगलं असावं लागतं. आय कोऑर्डिनेशन आणि हेड याचं ताळमेळ कृष्णाच्या या ड्राईव्ह मध्ये पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करत असताना कृष्णा त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक आलाय. 3 बॉल डॉट टाकले तरी धावा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 10. 1 षटकार 1 चौकार आलाय. 5 बॉलमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आला, 3 बॉल डॉट आले. 65 धाबांचं लक्ष्य आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे ते 13च आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार.
प्रति ओव्हर तुम्हाला 13 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला बनवायच्या. ओ धीम्या गतीने थोडेसे लेझी आले चेंडूपर्यंत. चेंडूने गिरकी घेतली मात्र बॅकअप होतं त्यामुळे नशिबाची साथ मिळाली आणि त्यानंतर फक्त सिंगल कंप्लीट केली आहे. 11 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 65 धावांचं टार्गेट सेट केलंय श्रीराम फाउंडेशन शहापूर. पाठलाग करतोय 65चा अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. 24 बॉल 54ची आवश्यकता. पहिलं षटक आणि सरासरीपासून 2 धावांनी दूर ठेवलंय त्यामुळे चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये करताना फरमान खान पाहायला मिळाले. जरी धावा 11 आल्या तरी देखील सरासरीपासून 2 धावांनी त्यांनी दूर ठेवलं. त्यामुळे दुसऱ्या षटकात त्या धावा पूर्ण करण्यासाठी आता मात्र केतन मात्रे गिअर शिफ्ट करेल का? दुसऱ्या बाजूला 11 धावांचं योगदान देणारा बॅटर तो स्ट्राईकवरती आहे. कृष्णा गवळी दोन्ही आयकॉन खेळाडू टीमचे मैदानामध्ये आहेत आणि या दोन्ही खेळाडूंवरतीच श्रीराम फाउंडेशन शहापूरचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र ही जोडी कोणता गोलंदाज ब्रेक करणार आहे, कोणता गोलंदाज पहिली सफलता मिळवणार याच्या उत्सुकतेमध्ये प्रेक्षक आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे सपोर्टर्स आहेत. साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅकवरती आहे. उमरोली कर्जतचा हा खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल लोंगले. पहिला बॉल स्ट्रायकिंग एजच्या बॅटर कृष्णा गवळीसाठी 11 धावांचं योगदान आतापर्यंत कृष्णाने दिलंय. स्ट्रेट ड्राईव्हचा सुंदर फटका एस्टनवरती आदळला आणि त्यानंतर आपण पाहतो धाव घेण्यासाठी दोन्ही बॅटर निघालेत. सिंगल कंप्लीट केली आहे. जर का चेंडू हाताला स्पर्श झाला असता तर धोक्याची घंटा देखील वाजली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर तर किंवा अगर मगर या दोन्ही गोष्टींना अजिबात महत्व नाहीये. एकरी धाबेने सांघिक धावसंख्या बदलली आहे. 12 धावा 23 बॉलमध्ये 53 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या श्रीराम फाउंडेशन शहापूर क्रिकेट टीमला आणि ज्याची वाट प्रेक्षक बघतायत केतन मात्रे. केतनचे टनाटन फटके आत्ता पाहायला मिळतील का? तो आहे स्ट्रायकिंग एजला महाराष्ट्राचा बायकर मॅन 4 व्हीलर कार नुकतीच ज्याला मिळाली आहे. यंग स्टार क्रिकेट स्पर्धेमध्ये समोरचा जो जी लाईट आहे ती कृपया ऑफ करा. लाईट्समन जो इकडचा हॉलिजन चालू आहे कॅमेऱ्याच्या समोरचा तो कृपया ऑफ करा. केतन मात्रे स्ट्राईकला तयार होतील आणि त्यांच्या खेळावरती आता मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागलेत. मॅच स्टार्ट होते. अजूनही प्रेक्षक त्याच अपेक्षेने सामन्याचा आनंद घेत आहेत. जवळपास 800+ प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत आणि प्रत्यक्ष मैदानावरती देखील तितकीच गर्दी आहे. आणि ती गर्दी या दोन्ही फलंदाजांची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील गोलंदाजांची गोलंदाजी पाहिजे आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे आणि जी सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये आवश्यक होती ती सरासरी आता पूर्ण होते आहे. 13 धावा फलकावरती आहेत. 1.1 षटकाचा खेळ संपला. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल लोंगले तयार होईल कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडून. समोर टनटनाटन केतन ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक वेगात फेकी झाली आहे. तितक्याच प्रचंड वेगात धावा घेण्यासाठी केतन मात्र देखील सरसावलेत. 1 धावसंख्या पुढे जाते. केतनने आपलं खातं ओपन केले. धावांचा आगाज केलाय.
टीमची धावसंख्या 14 धावा. 1.2 ओव्हरचा खेळ संपला. साहिल लोंगले आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळी स्ट्राईकवरती आल्यानंतर अनिवार्य पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये कृष्णाचा अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळेल का? समोर बॉल हवेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देने वाली गेंद बाउंड्री लाइन के पार. मिले हैं रन 4. केतन मात्रेने यावेळेला तो निर्णय घेतला. कृष्णा गवळी सलामीला येईल आणि ते काम कृष्णा मैदानामध्ये करत असताना नावाला लौकिकाला साजेसा खेळ आता एका विकेटच्या शोधामध्ये आहे. अवधू स्पोर्ट ती विकेट मिळवावी लागेल अवधू स्पोर्टला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. चांगला एफर्ट इथे दाखवलाय क्षेत्ररक्षकाने. रायनर इतूर खूप चांगला एफर्ट दाखवत असताना बॉलला स्टॉप केलं. संभाव्य चौकार रोखला. एकेरी धावेने स्ट्राईक बदलली आहे. फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. एकोणीस धावा. खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेश केलाय. वाह क्या बात है. रायनर इत्तूर 20 बॉल 46 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 46 धावा. या कंडिशनला बॅटिंग टीमवरती गोलंदाजी करणारा संघ थोडासा भारी भक्कम वाटतोय. मात्र ती वेळ बदलेल का? केतन मात्रेचा अफलातून खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळीची तुफान फटकेबाजी. प्रेक्षक पाहतील का की सामना गोलंदाजी करणारा संघ अवधू स्पोर्ट कणकवलीचा कमबॅक करून आपल्या संघाला जिंकून देईल का? नेमकं काय होणार आहे या मॅच मध्ये? बॅटिंग करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवेल याच्यासाठी काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण प्रत्येक वेळी बदलते. टीमची धावसंख्या 20 धावा फलकावरती आहे. कृष्णा गवळी 17 वरती खेळतोय. केतन मात्र खेळते 2 वरती. 45 धावांची अजून आवश्यकता. टार्गेट आहे 65 धावांचं. ओव्हर नंबर 2 चा खेळ. साहिल लोंगले तयार. और पिच बॉल टोचा वापर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तो एफर्ट इथे अपुरा ठरला क्षेत्ररक्षकाचा. मात्र तो शर्तीचा प्रयत्न नक्की आत्मविश्वास वाढवेल. मात्र काय फटका. परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट कनेक्शन. क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. कृष्णा गवळी ऑन फायर. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या 2 धावा सरासरीपासून कमी पडल्या त्या या ओव्हरमध्ये पूर्ण केल्या. 2 ओव्हरमध्ये 26 धावा म्हणजे जी धावसंख्या सरासरी 13 धावांची आवश्यक होती बॅटिंग टीम श्रीराम फाउंडेशन शहापूरला ती सरासरी 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत पूर्ण केली आहे. दुसऱ्या बाजूने एक चांगलं षटक अवधूत स्पोर्ट कणकवली संघाला फेकावं लागेल. डिलिव्हर्ड करावं लागेल. त्या चांगल्या षटकाची जबाबदारी कोणता गोलंदाज घेईल ते पाहावं लागेल. आणि त्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये बोलवलंय फरमान खानला. पुन्हा एकदा फरमानचा तो अरमान पाहायला मिळेल. समीकरण तुम्ही पाहताय. 18 बॉल 39 धावा. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. कोण जिंकेल ही लढत अत्ता सांगणं अवघड है. क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है और इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. फरमान खान ने षटकाची जबाबदारी घेतली आहे. 18 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर बॅटिंग करणाऱ्या संघाने दिलंय. मात्र गोलंदाजी करणारा संघ या ओव्हरमध्ये काय करेल ते पाहावं लागेल.
और पिच बॉल ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केलाय, खूप चांगला फटका वितळंत कार्पेटचा डीप कव्हरला आपण पाहतोय. परतीची फेकी आली आहे, 2 धावांची लहर येते आणि 2ने धावसंख्या बदलते. 2.1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. 28 धावा फलकावरती आहेत. प्रत्येक चेंडू गणित सामन्याचं चित्र बदलत जाईल. 17 बॉल 37 धावा जिंकण्यासाठी आवश्यक श्रीराम फाउंडेशन शहापूरला. मात्र ती विकेट कधी येईल, भागीदारी ब्रेक कधी होईल, या षटकात ते काम फरमानला करावं लागेल. केतन मात्रे किंवा कृष्णा गवळीची विकेट मिळवावीच लागेल आणि तरच कमबॅक करेल अवधूत स्पोर्ट कणकवली. बॅटची कडा फ्लाइंग स्लिपला बीट करत असताना बॉल पाहायला मिळालाय. सिंगल प्रचंड वेगात बनवली आहे कृष्णा गवळी आणि त्याच्या साथीला असणारा केतन मात्रे. नुकतीच झालेली यंगस्टारची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी 4 व्हीलरची कार, अशा जवळपास 7 4 व्हीलर कार ज्याला मिळाल्या तो केतन. नॉन स्ट्रायकिंग येईलला तुम्ही पाहताय. जे काही करायचं जीवनामध्ये ते सर्वोच्च करायचं आणि क्रिकेटमध्ये ते सर्वोच्च स्थान केतन मात्रेने आता मात्र मिळवलंय. कृष्णा सातपुते हे नाव देखील महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ काळ क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अधिराज्य करताना पाहायला मिळालं. कृष्णा सातपुते देखील या मैदानावरती खेळले, त्याने आपला फॉर्म दाखवला. 43 धावांची अफलातून बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरी संघ पराभूत झाला तरी कृष्णा सातपुते यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य केलंय. प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातले ते ताईत बनलेत. सामना वेगळ्या वळणावरती आहे. 16 बॉल 36 ची गरज आहे. इथून गाडीला एक्सलेट करण्याची आवश्यकता बॅटिंग टीमला. सातत्याने चांगली गोलंदाजी होते. जे क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच पद्धतीची गोलंदाजी होते. इक्के दुक्के से काम चलाने से कोई फायदा नहीं है, बड़े हिट की सख्त दरकार है. या मॅच मध्ये या कंडिशनला मोठ्या फटक्याची अति आवश्यकता. बॅटिंग टीम श्रीराम फाउंडेशन शहापूरला. मात्र दुसऱ्या बाजूने ऑफ साईडचं जे क्षेत्र आहे आपण पाहतोय, एक लॉंग ऑफला, त्याचबरोबर एक डीप कव्हरला, एक डीप कव्हर पॉइंटला, हे 3 क्षेत्ररक्षक सीमा रक्षक म्हणून काम पाहत आहेत आणि त्याच दिशेने सातत्याने गोलंदाजी होते. जसं क्षेत्ररक्षण सजवलंय तशी गोलंदाजी होते, त्यामुळे ते मोठे फटके येत नाहीयेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. फरमान खान. टीमची धावसंख्या 31 धावा. रनिंग मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. सामना तितकाच मोठा आहे, त्यामुळे एक छोटीशी चूक आपल्या संघाला पराभवाकडे घेऊन जाईल. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपल्याकडनं ती चूक होऊ नये याची काळजी घेत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि एक जबरदस्त स्पर्धा, सिंधू नायक चषक 2026 मधील सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठीची ही महत्वाची लढत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट खेळलेत. पहिल्या प्रयत्नामध्ये ती धाव वेगात बनवली. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक वरून केतन म्हात्रेने केला, मात्र त्यांना मागे पाठवलंय. सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाते. 32 धावा. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. दोन्ही फलंदाजांमध्ये 32 धावांची ती अभेद भागीदारी संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का? जरी भागीदारी 32 धावांची असली तरी त्या सरासरीपासून दूर ठेवण्यात बॉलिंग ट्रॅकवरचा फरमान खान सफल ठरेल का? पहिल्या ओव्हरमध्ये ते काम त्याने केलंय, या ओव्हरमध्ये देखील त्याला तेच काम करावं लागेल. संघासाठी फरमान खान तयार. स्ट्राईकला केतन तयार. फुल टॉस बॉल टाइम केलाय. गॅप खूप मोठा आहे आणि हा गॅप चौकाराने पूर्ण केलाय. केतन मात्रेचा फुलातून चौकार. आली आहे केतन मात्रेला आपला सर्वोच्च खेळ दाखवण्याची. दुसऱ्या बाजूला फरमान खानला देखील तो खेळ दाखवावा लागेल. टीमची धावसंख्या 36. 13 बॉल 29 ची आवश्यकता. यावेळेला क्रॅकिंग फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
परफेक्ट कनेक्शन है, ताकत है, एलिवेशन है, टाइमिंग है और टाइमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार, मिळतील 6 धावा केतनला. क्या बात है केतन. थँक्यू डीजे. केतन मात्रे मैदानामध्ये बहारदार बॅटिंग करतोय. 42 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 12 बॉल 23 ची आवश्यकता आहे. केतन मात्रेचा तो अफलातून फॉर्म, कृष्णा गवळीची चांगली बॅटिंग. 12 बॉल मध्ये 26 धावा कृष्णा गवळीच्या खात्यावरती आहेत. केतन मात्रे नुकताच रिदम मध्ये आलाय. 6 बॉल 15 धावा आहे त्याचं योगदान आहे. यशस्वी होण्यासाठी तुमचा निर्धार कोणत्याही अडचणींपेक्षा मोठा असला पाहिजे. पहिल्या सामन्यामध्ये झालेला पराभव यावेळेला दूर ठेवला केतन मात्रे आणि कृष्णा गवळी यांनी, मात्र तो निर्धार केला आणि त्यामुळेच ते या आतापर्यंत यशस्वी होताना पाहायला मिळतात. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी तुमचा निर्धार कोणत्याही अडचणींपेक्षा मोठाच असला पाहिजे आणि तो निर्धार बॅटिंग टीमच्या दोन्ही बॅटरने केलाय. यावेळेला तो निर्धार बॉलिंग टीमला करावा लागेल. इथून सामना संपलेला नाहीये. 12 बॉल 23 धावांची गरज आहे. सामना इथूनही जिंकता येऊ शकतो. क्रिकेटमध्ये वेळ प्रत्येकाची येते, ती वेळ इथे बदलावी लागेल आणि वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला तुमचा खेळ चांगला करावा लागेल. तो चांगला खेळ यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता इथून करावा लागेल. चेंडू आउट ऑफ द पार्क, हा षटकाराचा सिग्नल थर्ड अंपायरचा देखील येतोय आणि यावेळेला आपण समीकरण पाहतोय. 12 बॉल 23 धावांची आहे आवश्यकता. 12 बॉल 23 धावा. सामना अजूनही दोन्ही संघ इथून जिंकू शकतात हे प्रेक्षकांना माहिती आहे. त्यामुळे प्रेक्षक आपल्या जागेवरती बसून या स्पर्धेतला तो सर्वोच्च सामना पाहण्यासाठी आतुर झालेत. हा सामना शेवटच्या ओव्हरतील शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असा अंदाज प्रेक्षकांनी वर्तवलाय. त्यामुळे 12 बॉल 23 धावांचं समीकरण गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सोपं होईल का की बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सोपं होणार आहे ते आपल्याला पाहावं लागेल. 12 बॉल 23 चा बचाव करण्याची संधी देखील आहे आणि 12 बॉल मध्ये 23 धावा बनवण्याची संधी बॅटिंग टीमला देखील आहे. आणि एकमेव जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या श्रीराम फाउंडेशन शहापूर संघासाठी एक मजबूत बाजू. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये ठाण मांडून फलंदाजी करतायत. 42 धावांची अभेद्य भागीदारी आहे. त्यामुळे नजर चेंडूवरती बसली आहे. तो कॉन्फिडन्स वाढलाय आणि त्या कॉन्फिडन्स मध्येच एक अजून विकेट मिळवावं लागणार आहे बॉलिंग टीमला आणि त्यासाठी बोलावले गेले बॉलरला. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल झालाय. अमरेश मुंबऱ्याचा गोलंदाज अमरेशला यावेळेला ती विकेट मिळवावी लागणार आहे. 12 बॉल 23 ची गरज आहे. इथून मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवावं लागेल गोलंदाजाला. ते काम इथे करावं लागणार आहे. चांगली बॉलिंग करण्यासाठी अमरीश तयार. स्ट्रायकिंग गेनला बॅटर कृष्णा तयार. 12 बॉल 23 ची गरज. पुढे आलाय बॉल हवेत. फ्लाइंग स्लिपला. फ्लाइंग स्लिप आणि यष्टिरक्षक यांच्या मध्ये हा झेल पडलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. सिंगलने संतुष्ट असेल फिल्डिंग करणारा संघ, कारण त्यांना मोठे फटके रोखायचे आहेत. मात्र त्या मोठ्या फटक्यांपासून दूर राहतील का कृष्णा गवळी आणि केतन मात्रे ते देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये अपेक्षित बदल केला गेलाय. आता मात्र हा सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला ते धाडस दाखवावं लागेल. किनाऱ्यावर बसून लाटा मोजणाऱ्यांच्या खिशात कधीच मोती येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला अथांग समुद्रात उडी घ्यावी लागते. यावेळेला ती जबाबदारी घ्यावी लागेल. जर तुम्ही किनाऱ्यावरती थांबलात यश तुम्हाला मिळणार नाहीये. यश तुमच्यापासून दूर जाईल आणि ते तुम्हाला इथून काम करण्यासाठी आत्ता आत्मविश्वासाची गरज आहे. तुम्हाला आत्मविश्वास जिंकून देण्यासाठी महत्वाचा ठरेल.
ऑफ वरचा बॉल, फ्लाइंग स्लिपकडे बॉल आणि त्यानंतर आपण पाहतो सिंगल येते आहे. 2 चेंडूमध्ये फक्त एक एक धावा. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केलंय. केतन मात्रेच्या चेहऱ्यावरची ती निराशा साफ जाणवते आहे. एक संधी होती केतनला अफलातून फटका डीप पॉइंटला खेळण्याची, मात्र ती संधी केतन मात्रेने दवडली आहे आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती ती नाराजी आपण पाहतोय. 10 बॉल 21 ची गरज आहे. 10 चेंडू 21 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. चांगली गोलंदाजी अमरीश करत असताना पाहायला मिळतोय. खूपच इकॉनॉमिकल राहिलाय. इथून पुढे चांगली गोलंदाजी जर का केली, फिरवलंय बॉल, फिरवलाय सामना, फिरवलाय का पाहावं लागेल. गेन अंदर, दंडीबार, बेल दिलिंग झालेत आणि यावेळेला फलंदाज कृष्णा गवळी आउट. समय इंसान को सफल नहीं बनाता, समय इंसान को सफल नहीं बनाता, बल्कि समय ही सही इस्तेमाल किया तो इंसान को सफल बनाता है. तो समय का सही इस्तेमाल करना चाहिए. यावेळेला ते काम गोलंदाजाने केलंय. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. सामना इथे बदललाय का? हवा आता उलट्या दिशेने वाहायला लागली आहे का? हे पाहावं लागेल. इथून जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे ते शर्तीचे प्रयत्न पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये ती उत्कंठा लागली आहे. 9 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. आमच्या या स्पर्धेच्या सिंधू नायक चषकाच्या सुपर 4 मध्ये कोणाला एंट्री मिळणार? याच्यामध्ये फक्त 4 चेंडूंचं अंतर आहे. याच्यामध्ये 9 चेंडूंचं अंतर आहे आणि 9 चेंडू 21 धावा हे समीकरण केतन मात्रे आणि टीमला आहे. श्रीराम फाउंडेशन शहापूर पाठलाग करत असताना 65 धावांचा अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 64 धावा बनवल्या. 65 धावांचा बचाव करण्यासाठी ते संधीचे प्रयत्न पुन्हा एकदा या गोलंदाजांचे पाहायला मिळतात. समीकरण तुम्ही पाहताय. 9 चेंडू 21 धावा. सामना आता मात्र एका वेगळ्या वळणावरती आलाय. विकेट आली आहे. ऐन रिदम मध्ये असणाऱ्या कृष्णा गवळीला आउट केलंय. गोलंदाज अमरीशने ती सफलता मिळवली आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केलेत आणि ज्याची गरज होती ना ते मैदानामध्ये घडलंय. केतन मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत जिंकण्याची आशा श्रीराम फाउंडेशन शहापूरला नक्की असणार आहे. दुसऱ्या बाजूला अमरीश चांगली गोलंदाजी करतोय. त्यामुळे अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या देखील आता आशा पल्लवित झाल्यात. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 बॉल 21 ची गरज. बॉलर तयार. कैलास मैदानामध्ये आला. स्ट्रेट फटका, फटका आहे ग्रेट. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. फटका आहे परफेक्ट. 1 बाउन्स ओव्हर द रोप. क्षेत्ररक्षकाने हवेत छलांग लगावली, मात्र त्याचे ते प्रयत्न अपुरे राहिले आणि आल्या आल्या कैलास भांडेने ठोकलेला चौकार पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या संघाला कमबॅक करून देतोय, परती करून देतोय. वापसीचे संकेत दिलेत. घंटानाद केलाय, शंकानाद केलाय, परतीचा बिगुल इथे वाजवलाय. या अगोदरच्या बॉलवरती हवा उलट्या दिशेने वाहिली, मात्र या बॉलवरती ते काम करून दाखवलंय. कैलास भांडेने पुन्हा एकदा कमबॅक केलंय आणि समीकरण बदललंय. 48 धावा फलकावरती आहेत. 8 बॉल 17 ची गरज आहे. इथून 2 चांगले बॉल डिलिव्हर्ड करावे लागतील बॉलिंग करणाऱ्या संघाला आणि या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका खेळावा लागेल बॅटिंग टीमला. अपील 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 अपील. यस, ओ युटी आउट. LBW लेग बिफोर विकेट.
आल्या आल्या चौकार ठोकला, मात्र त्याला माघारी पाठवलंय. अमरीशने या ओव्हर मध्ये सगळं काही समर्पण लावलंय. सर्वोच्च खेळ दाखवत असताना अमरीश पाहायला मिळाला. ते उच्च कोटीचं क्रिकेट अमरीशच्या या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला झालेली पडझड केतन मात्रेचं टेन्शन वाढवतंय. समीकरण बदललंय. 7 बॉल 17ची गरज. परिस्थिती बदलवण्याचा दम स्वतःमध्ये ठेवावा लागतो. समस्या कधीच संपणार नाहीयेत, मात्र ती परिस्थिती तुम्हाला बदलता आली पाहिजे. 7 चेंडू 17ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आतिश भांडे दाखल झालाय. 7 बॉल 17ची आवश्यकता असताना केतन मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच राहिलेत. नवीन फलंदाजाला स्ट्राइक मिळेल. आतिश भांडे स्ट्राइकला सज्ज होईल आणि येणाऱ्या बॉल वरती त्याला मोठा फटका खेळावाच लागेल. तर आणि तरच बॅटिंग करणारा संघ या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करेल. तरी देखील केतन मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत जिंकण्याची जास्त संधी बॅटिंग टीमला असेल. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं सगळ्यात मोठं लक्ष, सगळ्यात मोठं टार्गेट केतन मात्रे असेल. आणि केतनची जर का विकेट या सिच्युएशन मध्ये आली तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं पारडं भक्कम होईल. मात्र केतन मात्रे जर त्या रिदम मध्ये आला, त्याने आपला स्वभावातला खेळ ते पुन्हा दाखवला, तर केतन मात्रे समोर हे आव्हान सहज सोपं बनेल. केतन मात्रे महाराष्ट्राचा सुपरस्टार खेळाडू, बायकरमॅन, सुपरस्टार मैदानामध्ये खेळताना दुसऱ्या बाजूला अमरीशने ते काम करून दाखवलंय. जे काम या अगोदरच्या 2-3 गोलंदाजांना करता आलं नव्हतं ते काम अमरीशने करून दाखवलंय. 7 चेंडू 17ची आवश्यकता. ऑन साइडला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केतनच्या माध्यमातून नक्की होणार आहे, कारण केतनला स्ट्राइकला जायचंय. फेकी झाली आणि यावेळेला हो हृदयाचे ठोके वाढवणारी धाव, जीव घेणी धाव केतन मात्रेने घेतली आहे आणि त्या प्रयत्नामध्ये तो सफल झालाय. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. नशिबाने साथ पुन्हा एकदा केतन मात्रेला दिली आहे. 2 धावांची लहर मैदानामध्ये येते आणि दुहेरी धावांनी श्रीराम फाउंडेशन शहापूर संघाच्या 50 धावा फलकावरती लागतायत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावा श्रीराम फाउंडेशन शहापूरला अजून आवश्यक आहेत आणि केतन मात्रे स्ट्राइकला या ओव्हरमध्ये सज्ज होणार आहे. चला 6 चेंडू 15 धावा. इथून गरमागरमीचं वातावरण आहे. 6 चेंडू मध्ये चित्र स्पष्ट होणार. या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये कोण जाणार. उद्याच्या 9 तारीखच्या प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये कोणता संघ पुन्हा या मैदानावरती तो सामना खेळण्यासाठी येणार, याच्यामध्ये अवघ्या 6 चेंडूंचं अंतर आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. चला केतन मात्रे स्ट्राइकला तयार. नॉन स्ट्राइकिंग एंडला आतिश भांडे यांना आपण पाहतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये ती चर्चा चालू आहे. सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रायनर इत्तूरला बोलवले. रायनर इत्तूर तयार. ती दबावाची ओव्हर आहे, दबावाचं षटक आहे. बॅटिंग करणाऱ्या संघावरती तितकाच दबाव आहे जेवढा गोलंदाजी करणाऱ्या संघावरती आहे. केतन मात्रे दबाव झुगारून
15 धावा बनवेल का की रायनर इत्तूर केतन मात्रेची महत्वाच्या क्षणी विकेट मिळवेल का? काय घडणार या मॅच मध्ये? 6 बॉल 15 ची आवश्यकता और पिच बॉल हवेत खेळलेत. केतन लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ. डीजे केतन मात्रे महत्वाच्या क्षणी आउट झालेत. 8 बॉल 16 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. आणि प्रेक्षक हो, केतन मात्रेचा संपूर्ण मालिकेतला खेळ आवडला असेल तर महाराष्ट्राच्या बायकर मॅन साठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. केतन टनाटन, केतन मात्रे आउट. क्या बात है केतन, जबरदस्त खेळ दाखवलाय. या टफ कंडिशन मध्ये तो महत्वाच्या क्षणी आउट झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 5 बॉल 15 ची आवश्यकता जिंकण्यासाठी श्रीराम फाउंडेशन शहापूरला. आणि दुसऱ्या बाजूने अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या खेम्यामध्ये ते नवचैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. कारण केतन मात्रेची महत्वाची विकेट त्यांच्या हातामध्ये आली आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे, 15 ची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम. शहापूरचा खेळाडू शुभम मैदानामध्ये दाखल झालाय. ऐसी परिस्थिति में मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर, और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना, उसे कहते हैं बाजीगर. आज इस मुकद्दर का सिकंदर कौन बनेगा? हारी हुई बाजी को जीत में तब्दील कौन करेगा? इसका फैसला होने वाला है. जल्द पता चलने वाला है कौन किस पे भारी है. 5 बॉल 15 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती रायनर तयार. अगुट्याचा बॉल पुल केलाय. बॉल जातोय लॉंग ऑन वरती. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेलाय. सिंगल कंप्लीट केली आहे. एकच धाव पाहिला मिळेल स्ट्राईकला. आता मात्र आतिश भांडे. समीकरण अवघड होत चाललंय बॅटिंग संघासाठी. प्रत्येक चेंडू गणित. आता मात्र त्या खोलात चालली आहे बॅटिंग टीम. समीकरण सातत्याने बदलत असताना पाहायला मिळतंय. 51 धावा टीमच्या फलकावरती आहेत. 4 चेंडू 14 ची आवश्यकता असताना महत्वाच्या क्षणी तो वाईड बॉल आलाय. आणि हा वाईड नाही तर या परिस्थिती मधला हा सगळ्यात वाईड बॉल आहे. दोन्ही हात समांतर. चेंडू आहे अवांतर. 4 बॉल 13 ची गरज. 4 चेंडू 13 धावा. येणाऱ्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार ठोका वाच लागेल श्रीराम फाउंडेशन शहापूरच्या बॅटरला. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा कॉल इथे दिला आणि झटपट वेगात दुसरी धाव अपूर्ण राहिली आहे. फलंदाज आउट. नवीन फलंदाज श्रावण डोंगरे मैदानामध्ये दाखल झालाय. 3 चेंडू 12 ची गरज आहे. या बॉल वरती तो षटकार गरजेचा आहे. आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता आणि बॅटिंग टीमला एका षटकाराची आवश्यकता. तो षटकार गरजेचा आहे. स्ट्रायकिंग एजला बॅटर तयार आहे आतिश भांडे. और पिच बॉल ऑन साइड ला खेचलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत फरार. संजीवनी चौकार.
यावेळेला ऑफपूट टप्प्याचा बॉल आणि त्याला पूल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल झालाय आणि समीकरण तुम्ही पाहताय 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा आतापर्यंतचा निर्णय आहे. चला 2 चेंडू मध्ये 8 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 2 चौकार गरजेचे आहेत, 1 षटकार, 2 धावा गरजेच्या आहेत बॅटिंग टीमला आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 1 डॉट बॉल. क्रिकेट मध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. 1 डॉट बॉल, 1 विकेट, 1 चौकार, 1 षटकार, 1 धाव. फुल टॉस बॉल यावेळेला मिस केलाय, सिंगल येते. आता मात्र हा सामना जवळपास गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलाय का हे पाहावं लागेल. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं अवघड ठरतं. केतन मात्रेचा संघ अडचणीमध्ये आलाय आणि दुसऱ्या बाजूला अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ आता मात्र या कंडिशन मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे. काय घडणार आहे? एक चूक तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल. शेवटचा बॉल, 7 धावांची गरज, कंपल्सरी चेस हा आहे नियम. बॉलर तयार, बॅटर तयार. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय आणि हा सामना डॉट बॉलने जिंकलाय. अवधूत स्पोर्ट कणकवली, अवधूतजी तळगावकर यांच्या मालकीचा संघ श्रीराम फाउंडेशन शहापूर केतन मात्रेच्या संघाचा पराभव झालाय आणि केतन मात्रे यांच्या संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात येते. आपण कुपन काढतो आहोत मुख्य मंचावरती. चला 2508 लकी कुपन